माझं नाव उत्तम नागनाथ तम्मेवार। मी अंधेरी पश्चिम मुंबई येथे राहतो। मला थोडा चालण्याचा त्रास म्हणजे दम लागत होता सुरुवातीला, म्हणून मी माझे चेकअप्स केले थोडेसे। तर चेकअप केल्यावर मला असं सजेस्ट करण्यात आलं की तुम्ही अँजिओग्राफी करून घ्यावी। त्यानुसार मी अँजिओग्राफी केली। तर अँजिओग्राफीमध्ये मला एका आर्टरीमध्ये 75% ब्लॉकेज असण्याचं सांगण्यात आलं। तर त्याच वेळेस मला इमिजिएट असा सल्ला देण्यात आला की तुम्ही अँजिओप्लास्टी करून घ्यावी। परंतु मी माधवबागबद्दल बरंच काही ऐकलं होतं। माझ्या काही मित्रांनी पण इथे पहिले उपचार घेतले होते, तर त्यांच्याकडनंही ऐकलं होतं आणि बऱ्याच ॲडव्हर्टाईज आणि मी आयुर्वेदाची पुस्तकं पण वाचली होती आणि माझा जास्त विश्वास आयुर्वेदावरच होता। म्हणून मी माधवबागमध्ये जाऊन ट्रीटमेंट करण्याचं ठरवलं आणि म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं की मी आत्ताच काही अँजिओप्लास्टी करणार नाही, मी नंतर मला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे। म्हणून मी तिथून निघून आलो मी आणि मग माधवबागला येऊन मी इथे चौकशी केली, स्वतः पर्सनली आलो मी इथे, थोडंसं हा एरिया वगैरे पाहिला, हा कॅम्पस पाहिला आणि डॉक्टरांकडे चर्चा केली। तर मला हे खूपच पटलं। अँजिओप्लास्टी टाळण्याचं कारण असं होतं की ते नेहमी त्रास होत राहणार एकतर, आणि परत आयुष्यभर आपल्याला औषधी घेत राहत लागणार आणि त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे, हे 2-3 गोष्टी असल्यामुळे मला ॲलोपॅथीकडे जायचंच नव्हतं। म्हणून मग मी शेवटी फायनली डिसाईड केलं की आपण माधवबागमध्ये जाऊन इथली ट्रीटमेंट घ्यावी। तर इथे मी आल्याबरोबर आम्हाला एक तर इथलं वातावरण एकदम प्रसन्न वातावरण आहे। सर्वात महत्त्वाचं तर इथले डॉक्टर्स आणि पेशंटचं जे रिलेशन आहे हे आपण जनरल हॉस्पिटलमध्ये जे पाहतो तसं इथलं बिलकुलच ॲटमॉस्फिअरच नाही आहे। इथेच कोऑपरेशन खूप आहे, रिस्पेक्ट चांगला आहे, सर्व एकमेकाशी मैत्रीने वागतात। इवन इथं सर्व पेशंटसुद्धा आपसामध्ये असं दवाखान्याचं ॲटमॉस्फिअरच नाही आहे, फार व्यवस्थित गेट टुगेदरसारखंच इथे आहे आणि कधीच असं वाटत नाही की आपण पेशंट म्हणून इथं भरती झालो आहे। इथले ट्रीटमेंटचा प्रकार जर म्हणाल तर आपल्याला सकाळी 4:30 वाजेपासून इथं उठवल्या जाते। इथे सकाळी 4:30 वाजता उठवतात। सकाळी आपण मंजन, ते स्पेशल मंजन देतात आपल्याला, आयुर्वेदिक मंजन देतात त्याप्रमाणे, आणि दातून देतात। त्या दातूंनी ब्रश करून नंतर मग सकाळीच आपल्याला त्याने चेहऱ्याची मालिश केली जाते। त्यावेळी डोळ्यामध्ये अंजन घालणे, नाकामध्ये औषध टाकणे आणि चेहरा मालिश करणे, त्यानंतर वाफ देणे, ह्या सकाळी प्रक्रिया घडून येतात। त्यानंतर मग सकाळीच मॉर्निंग वॉक केला जातो, 30 मिनिटचा वॉक केला जातो। त्याच्यामध्ये थोडासा स्पीडी वॉक, नंतर स्लो करून आपली कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो। नंतर इमिजिएटली व्यायाम केला जातो। व्यायामामध्ये योगा प्रामुख्याने आहे, प्राणायाम केला जातो। जवळपास त्यांचं शिकवणं आणि आपण करणं, सर्वांना एकत्र गेट टुगेदर करूनच ते योगा केला जातो। तर 1 ते 1.5 तासाचा कालावधी त्याच्यामध्ये जातो। त्यानंतर मग जेवण असते, सकाळीच अल्पाहार असतो। अल्पाहारनंतर मग परत काय म्हणतात पंचकर्म असते। पंचकर्मामध्ये परत तुम्हाला तेल वगैरे मालिश करून वाफ दिली जाते। नंतर कुठे लेप लावायचा असेल तर लेप दिला जातो, प्रत्येकाच्या जरुरीप्रमाणे केला जाते। त्यानंतर मग स्नान केलं जातं। स्नान केल्यानंतर परत नंतर जेवण करून नंतर परत आपण हॉलमध्ये एकत्र जमल्या जाते। मग त्या ठिकाणी बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात। स्ट्रेस टेस्ट घेतली जाते रोज। इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज स्ट्रेस टेस्ट आणि ECG, प्रत्येकाची BP मॉनिटर करणं हे फार उत्तमरित्या इथं केलं जाते। त्यामुळे आपल्याला रोजच्या रोज आपली प्रगती दिसून येते, किती आपल्यामध्ये प्रगती होते ती। अशा प्रकारे हे 6 दिवस नंतर हा दुपारचा कालावधी झाल्यानंतर मग परत संध्याकाळचं जेवण असतं आणि मग संध्याकाळी पुन्हा रात्री परत एकत्र करून दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम सांगितला जातो। परत रात्री ECG चेक केलं जाते। अशा प्रकारे यांचा पूर्ण दिवसभर आपल्यावर त्यांचं कंट्रोल पूर्णपणे ठेवतात सर्व डॉक्टर्स इथे सर्व मिळून। इथली टीम खूप चांगली आहे। माझ्यामध्ये फरक जो जाणवला आहे, माझं वजन 3.5 किलो कमी झालं आहे। मला खूपच इफेक्टिव्ह वाटलं हे। म्हणजे अतिशयोक्ती काहीच नाही याच्यामध्ये। 3.5 किलो वजन कमी झालं। माझ्या स्ट्रेस टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट खूप झाली। जेव्हा मी आलो तेव्हा माझे 13 मिनिट मी चालू शकलो, परंतु आता मी 15.2 मिनिट म्हणजे 15 मिनिट आणि 20 सेकंद एवढं मी मशीनवर चालू शकलो मी। त्यामुळे मी खूपच आनंदी आहे इथे आणि मला निश्चितच असं वाटतं की माधवबागमध्ये कोणी पण ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही आहे। धन्यवाद।